नमस्कार. आपणा सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की स्त्री जीवनामध्ये अनेक अवस्था येतात. जी सुरुवात होते गौरीपासून तर त्यानंतर येणारी किशोरी कुमारी अवस्था, युवावस्था आणि त्यानंतर एक संपूर्ण परिपक्व स्त्री म्हणून समाजात स्थान होतं. या अवस्थांमध्ये मधून जाताना अनेक गोष्टी स्त्री शिकत जाते आणि स्वतःला परिपक्व करत असते. जेव्हा आपण बघतो की कुमारी ही अवस्था येत असते, ते कुमारी अवस्था ही असते की आईबाबांच्या सोबत मैत्रीपूर्ण राहू दे, आईशी खूप मैत्री करू दे, शिक्षकांकडून सर्व विषयांचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करू दे, स्वतःमध्ये जर काही कला आहेत त्यांनाही एक उमलू दे पूर्ण तऱ्हेने. त्याच्याशिवाय मैत्रिणींसोबतचा सहवास आहे, उत्तम आहार आहे, खूप खेळ आहे, व्यायाम आहे, नवीन नवीन कला शिकण्यासाठी आहे, अशा साऱ्या गोष्टींचं एकत्रीकरण या किशोरी अवस्थेमध्ये असतं. 12 ते 16 आज प्रत्येक मुलीच्या अंतर्मनामध्ये अनेक भावनांचाही गोंधळ सुरू होत असतो. हे अंतःस्रावी बदल तिच्यामध्ये जी समृद्धीला तिला नेण्यासाठी मदत करत असतात. त्याच वेळेस आज आपण बघतो आहे की कित्येकदा या सगळ्या गोष्टींमध्ये ती भरकटतानाही दिसते. आज आपण बघतो आहे मोबाईल वाढलेले आहेत, इंटरनेटचं जाळं वाढलं आहे. अशा वेळेस मुलं मुली सगळेजण थोडेसे आपल्या ध्येयापासून दूर व्हायला लागतात. खरं ध्येय ठरवण्याचं हेच वय असतं, पण थोडीशी जर चूक झाली, पालकांचं थोडंसं दुर्लक्ष झालं, वेळ देऊ नाही शकले, कारण की आजकाल असं झालेलं आहे की शाळा आहेत आणि स्त्रियांना देखील कामाला बाहेर निघावं लागतं आहे. तर अशा वेळेस आपण बघतो आहे की त्या स्त्रीला, त्या आपल्या मुलीला तेवढा वेळ देता येत नाही. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे आणि म्हणूनच आज आपण हा विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे की यामध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत सौ सोनिया देशमुख, ज्या असिस्टंट सुप्रिटेंडंट आहेत. ॲडिशनल सुप्रिटेंडंटचा चार्ज त्यांच्याकडे आहे सध्या. आणि त्या जे महाराष्ट्र शासनाचं आशादीप वसतिगृह आहे, महिला वसतिगृह खास, त्याच्यामध्ये आपली सेवा देत आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सोनियाताई. जेव्हा हे असं वसतिगृह सुरू करावं लागलं तर त्याच्यामागे निश्चितच कित्येक वर्ष झाली आहेत हे वसतिगृह सुरू होऊन. म्हणजे स्त्रियांच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या येतच आहे. विशेषतः ग्रामीण भागातल्या स्त्रिया तुमच्याकडे जास्त येत असतील, तर कुठल्या समस्या घेऊन येत आहेत या जास्त? जास्त आपल्याकडे पोक्सोच्या आहेत. म्हणजे ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत त्या अल्पवयीन असतानाच पळून जातात. जसं तुम्ही आता बोलल्यास की मोबाईलमुळे हे प्रकरण जास्त वाढलेलं आहे, मीडियामुळे हे प्रकरण जास्त वाढलेलं आहे, मुलांना आकर्षण जास्त असतं त्या गोष्टीचं. त्या वयामध्ये त्या मुली पळून जातात आणि पळून जाऊन लग्न वगैरे करतात आणि त्या अल्पवयीन असल्यामुळे त्यांना आपण त्या पोक्सोच्या कायद्याअंतर्गत मग ते आपल्याकडे येतात, कारण ते आईवडिलांकडे जाण्यास तयार नसतात त्यावेळेस. मग त्या संस्थेत त्यांना सुरक्षेसाठी आपल्याकडे ठेवतात. अच्छा, म्हणजे जे म्हणतो आपण 16वं वरीस धोक्याचं, त्या वयातच त्या तुमच्याकडे येतात. त्याच्यामुळे तुमची भूमिका पण खूपच वाढत असेल. त्यांना सर्व परीने समजावणं आणि या सगळ्या गोष्टी. मग या ठिकाणी या मुलींची सर्व व्यवस्था ठेवली जाते का? व्यवस्था तिथे ठेवली जाते. त्याच्यामध्ये राहण्याची, खाण्याची, पिण्याची, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण दवाखाना वगैरे आरोग्य सुविधा सुद्धा त्यांना पुरवल्या जातात. आणि या तिथे किती वर्ष राहू शकतात? त्या आपल्याकडे त्यांचा वयोगट आहे तसं ॲक्च्युली आपल्याकडे 18 ते 60 वर्षापर्यंत. अच्छा, 60 वर्षापर्यंत ते आपल्याकडे राहू शकतात. पण एकदा आली किती वर्ष राहू शकेल? अल्प कालावधी त्यांचा जसा 1 वर्षाचा आहे. 1 वर्षापर्यंत ते आपण ठेवू शकतो. पण जर त्यांच्या आई वडील घेण्यास तयार असतील आणि त्या पण आई वडिलांकडे स्वकुशीने जाण्यास तयार असतील तर आपण नाही थांबू शकत. आली तर आपण दुसऱ्या दिवशी पण तिला पाठवू शकतो. अच्छा, पण मुली जायला लगेच तयार होतात का? नाही होत. मी तेच सांगते, होत नाहीत. त्यांना काउन्सिलिंग करणं हा मोठा पार्ट आहे आमच्याकडे.
अच्छा. त्यांना काउन्सिलिंग करणं, त्यांची मानसिकता समजून घेणं हम्म, हे फार हम्म. मोठं एक म्हणजे हम्म, आमच्यासाठी मोठं हेच आहे, चॅलेंजेस येत चॅलेंजेसच असेल आहे, एक ते आव्हानच प्रकारे. आहे एक प्रकारचं. कारण की कारण त्यांची मानसिकता कशी असते की आज पडून गेल्या म्हणजे ती लाईफ त्यांनी एन्जॉय करतात. पहिले पहिले सगळं चांगलं हम्म, वाटते, पण हम्म, नंतर मग काय असतात ह्या घटना त्यांना माहिती नसतात हम्म, आयुष्यात, की नंतर लग्नानंतर मुलं बाळं, हम्म, त्याच्यानंतरचं आयुष्य आहे आणखी. तर हम्म, ह्या गोष्टी आपल्याला त्यांना डिटेल सांगावं लागतात. हम्म, हम्म. हळूहळू प्रकारे सांगून काउन्सिलिंग करून वारंवार. तेव्हा कुठं काही मुली आहेत की येतात, कळते मग त्यांना की आपण जे केलं ते खरंच चुकलेलं आहे, म्हणून चुकीचं आपल्याला केलेलं चुकीचं आहे. केलेलं आहे हं, म्हणून. हं, आहेत तशा बऱ्याच मुली की काउन्सिलिंगमुळे खरंच आज आई वडिलांच्या ताब्यात गेलेल्या आहेत हं, आणि व्यवस्थित आयुष्य जगतायत. हं. आणि या इतक्या कोवळ्या वयात येतात तुमच्याकडे, त्याच्यामुळे त्यांची सर्व प्रकारे त्यांच्या आहाराची आणि याचं पण खूप प्लॅनिंग हो. करावं लागत असेल ना? खूप प्लॅनिंग हं. करावं लागते. मग बऱ्याच गोष्टींचं त्यांना काहीच माहितीच नसतं. हं, सुरुवातच असते, ही नुसतं हं, सुरुवात हं, असते. पण त्या सुरुवातीमध्येच त्या म्हणजे इतका मोठा पाऊल उचलून घेतात की हं, त्या पावलाचं नंतर काय होणार आहे हं, याचं पण त्यांना भान नसते. हं, ते आपल्याला त्यांना जाणीव करून द्यावं लागते की हं, तुम्ही जे हं, हे उचललेलं पाऊल आहे हे हं, किती धोकादायक आहे पुढे हं, तुमच्यासाठी, हं, तुमच्या हं, आयुष्यासाठी. तुमचं वय नाहीये अजून या वयामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे होतं आणि तुम्ही हं, काय करता आहे. हं, हं, तर ह्या गोष्टी आपल्याला त्यांना समजावून सांगणं फार महत्वाचे असतात. हं. अशा ग्रस्त जेव्हा मुली येतात त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनाही निश्चितच खूप त्रास होत असेल या सगळ्याचा. खूप. तर त्यांना देखील समजवण्याचं कामही तुमच्याचकडे हो, असतं का? हो. अच्छा. अक्षरशः. आणि खरंच आई वडील तर खरंच धन्यच म्हणावं लागते ना आपल्याला. एवढी हं. मुलींनी चूक केल्यानंतर सुद्धा पदरात ते घालून तिला घेतात. घेण्यास हां, तयार असतात हां, ते. हां. पण तरी मुली जाण्यास तयार नसतात. तयार नसतात तरी तेव्हा देखील. आम्हाला तेव्हा खूप आश्चर्य हां. वाटते आणि खूप म्हणजे खूप वाईट पण वाटते, की ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, हं. त्या 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या प्रेमासाठी तुम्ही त्यांना विसरता. हां. हे गोष्ट आम्हाला त्यांना जाणीव करून तेच. द्यावं लागते. आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतच असतो आपल्या मुलांना सगळं तऱ्हेने सगळ्या गोष्टी पुरवण्याचा देत असतो. काही वेळा हेच काय चुकीचं होतं ते कळत नाही. ते कळत नाहीये. हां. पण तुम्हाला काय वाटतं, की पालकांनी वेळ देणं यामध्ये होतं या गोष्टी, की कशामुळे होतात हे जास्त? हे वेळ देणं तर आहेच महत्वाचं. खरंच लक्ष देणं म्हणजे मुलगी कुठे जाते, काय करते, तिचे फ्रेंड्स कोण-कोण आहेत, हं. ह्या गोष्टी पाहणं फार महत्वाचे आहे. हां. मुलींच्या हातात मोबाईल दिला तर मोबाईलवर काय असते? दिवसभर आज हां. मोबाईल मुलं घेतात तर मोबाईल शिक्षणामुळे. नाही हं. माझं आपण हे आहे तसाच दिला हां, गेला की त्यांना. नाही माझं आज कॉलेज आहे, मला ते PDF पाहिजे, मला ती फाईल पाहिजे, त्याच्यामुळे मला आवश्यक आहे मोबाईल. हं. त्याच्याशिवाय माझं नेटवर सर्चिंग होत नाहीये हं, अभ्यासाचं. हं. ह्या गोष्टींचं कारण असते. पण ते नेमकं सर्चिंग काय करतायत मोबाईलवर? हां. हे पण फार महत्वाचं आहे. तेच महत्त्वाचं ठरत आहे. आणि आपण आता बघतो आहे, की मुलींमध्ये काही आता जसं आम्ही जाणतो, की काही अंतःस्राविक बदलही आहेत. ते पण खूप लवकर होतात आहे. खूप लवकर. हार्मोनल चेंजेसचा हा जो स्पॅन म्हणतो तो खूप हो, लवकर हो, येतो खूप. आहे. त्याच्यामुळे ती लक्षणं पण त्यांच्यामध्ये बरीच जाणवत असतील. बरोबर आहे. आणि अचानक जीवनामध्ये ही बदल झालेला आहे. त्यामुळे पण त्या खूप असा चिडचिड वगैरे हा पण प्रकार हो, होत असेल ना? होतो. मानसिकता होतो. त्यांची कशी पण ह्या गोष्टी त्यांना माहितीच नसतात मॅडम. माहितीच नसतात. माहितीच नसते. याची जाणीवच नसते, नाही. की या वयामध्ये काय होते आणि टोटली अंधारात पाऊल अंधारात टाकलं असते. हां. जातं. आणि आई-वडील पण तेवढे जागरूक नसतात ना, हां, कॉन्शियस हां. नसतात त्या बाबतीत, की मुलींना या वयामध्ये काय गोष्टी आपण आता हे गोष्ट आपण जे शिकलेले आई-वडील आहेत ते करू शकतो. पण जे अशिक्षित आई-वडील आहेत ते थोडी करणार आहेत. त्यांना कुठे वेळ आहे त्या गोष्टीसाठी? त्यांना तर त्यांचं पोट भरण्यासाठीच तोच एक साधन असतं, की चला पोट कसं तेच आहे. भरायचं आपण. त्याच्यामुळे जावं लागतं. त्याच्यामुळे एक हा आहे भूमिका, की या 16 वर्षाच्या वयोगटातल्या मुली तुमच्याकडे येतात आहे आणि त्यांना तुम्हाला मग तुम्ही अजून काही त्याच्यासाठी काही विशेष योजना, काही प्रकल्प राबवता का? त्यांना हां, जर योजना म्हणजे कसं आता आपण जर आपल्याकडे ती जायला तयार नसेल तरही हो. ठेवावंच हो, लागत हो. असेल ना? बिलकुल, बिलकुल. हं. आहेत ना मॅडम अशा मुली आपल्याकडे, की काहींची अशी ट्रॅजेडी झालेली आहे, की आई-वडील नाही आहेत काहींना. हं. तर ते आई-वडील नसताना मग आपण त्यांचं पालनपोषण कसं करायचं? मग हं. तिला जर शिक्षणाची आवड असेल, हं. तर आपण तिचं पुढील शिक्षण पण चालू ठेवतो. अच्छा, असं हां, होतं का? त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट आपल्याला अ, काही सुविधा म्हणजेच अनुदान देते. त्या अनुदानाच्या थ्रू आपण त्यांना शिक्षण शिकवतो अच्छा. आणि कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घेऊन त्यांचं पुढचं जे आहे काही शिक्षण अपुरं राहिलेले असेल ते पुढे करतो. बरं. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना जर अजून काही करायची इच्छा असेल तर ते हं. सुद्धा करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. अच्छा, अच्छा.
मग त्याच्यामध्ये तुम्ही पण काही उपक्रम हॉस्टेलमध्येही राबवत हो असाल ना? हो हो ट्रेनिंग घेतो, काही प्रशिक्षण घेतो. आणखी काही होस्ट असतात त्यांना बोलावून आम्ही त्यांच्यासाठी आग्रहाने निमंत्रण देऊन त्यांच्याकडून मुलींना प्रशिक्षण देतो. हम्म, जसं पार्लरचं प्रशिक्षण असते, हम्म. शिवण क्लासचं प्रशिक्षण, अदर ॲक्टिव्हिटीजचे बरेच असे आहेत की ज्या आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्या थ्रू त्यांना एक रोजगार मिळू शकतो. हम्म, हम्म, हम्म. जसं आता आमच्याकडे आत्ताचं करंट उदाहरण आहे. आपल्याकडे बेंडाळे कॉलेज आहे जळगावला. हम्म, तिथे एक सौंदर्य प्रशिक्षण केंद्र म्हणून त्यांनी सुरू केलेलं आहे मुलींसाठी. तर त्या बेंडाळे सरांचं पण अण्णासाहेब बेंडाळे म्हणून आहेत ते, त्यांनी पण आम्हाला फ्रीमध्ये त्या मुलींचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये अच्छा. ॲडमिशन करून दिली. 1 वर्षासाठी आज प्रशिक्षण त्या मुली घेत आहेत तिथे. हम्म. म्हणजे आज त्यांचं आयुष्य व्यवस्थित सुरळीत होऊ होऊ शकते शकते. पुढे चालून, की आज त्यांनी पार्लरचा कोर्स केला तर ते स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचा स्वतःचा रोजगार करू शकते. ज्या मुलींना ही जाणीव झाली त्यांच्यासाठी आपल्या जो अनेक योजना उपक्रम हो आहे. हो बिलकुल. पण ज्यांनी हट्टच करून ठेवला हा नाही तर मग कदाचित तिचं असं नाही आहे, पण बऱ्याचदा नुकसान होण्याचा शक्यता जास्त असते. जास्त झालं. म्हणून आपण अशा वेळेस तुमच्या इथे एक खास काउन्सिलरही अपॉइंट असेल हो ना? हो समुपदेशक पद नाही आहे आमच्याकडे, पण पीओ ॲज अ पीओ म्हणून मीच काउन्सिलिंग करते त्या मुलींचं. अच्छा. हां मलाच काउन्सिलिंग करावं लागते. त्यांना त्या कोणत्या मानसिकतेतून जात आहे हे पहिले आपल्याला बघावं लागतं, त्यांची मानसिकता कशी आहे म्हणून. आता ॲक्च्युली तुम्हाला वाटेल पण आज 13 वर्षाची मुलगी सुद्धा आमच्याकडे आहे आज, आणि ती कुमारी माता आहे. तिला सुद्धा पाड आहे. तर तिला सांभाळणं, तिची मानसिक परिस्थिती कशी आहे, तिची समजून घेणं, त्या बाळाला समजून घेणं, त्या बाळाचं तिला संगोपन कसं करायचं तर हे समजून घेणं, हे तिला समजावून सांगणं, ह्या गोष्टीचं आव्हानच आहे आम्हाला एक प्रकारचं. आणि बरेचदा म्हणजे गर्भावस्थेमध्ये येऊन जातात. हो काही गर्भावस्था त्याच्यामुळे पहिलेपासून तिला ते सगळं माहिती देणं, ती वाढ करून घेणं. आणि याच्यात बरेचदा असं असतं की तिची शक्यतोवर म्हणजे डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल व्हायला हवी, हा देखील एक प्रयत्न केला जातो. पण ऍक्च्युली सांगायचं तर खरंच होते मॅडम त्यांची नॉर्मल डिलिव्हरी. बहुतेक मुलींची नॉर्मल डिलिव्हरी. म्हणजे तीच आहे की शरीर इतकं नाजूक आणि इतकं म्हणजे निरागस सगळ्या गोष्टी असतात, तर या गोष्टींना अजून आपल्याला. आणि मग सामाजिक क्षेत्रातले अनेक लोकही मदत करतात आहे का? हो करतात या सगळ्या ह्याच्यात स्वतःहून मदतीला. जसं मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं बेंडाळे कॉलेजचं, जसं माननीय अण्णासाहेब बेंडाळे सरांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांची ऍडमिशन करून दिली. एनी कॉस्टमध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं 12वीची मुलगी शिकत आहे आमच्याकडे, तिला पण त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आमच्यासाठी. आहेत भरपूर लोक आहेत की मदत करतायत आपल्याला. आणि आरोग्यासाठी पण खास तुमचे वैद्यकीय अधिकारी असतात आणि त्यांच्याकडून आपण सोडलं जातं. आता हे आपण बघूया की हे तर एक झालं की कुमारींच्या बाबतीत. असं अजून तरुण वयातल्या पण काही लग्न झालेल्या मुली पण माता पण तुमच्याकडे येत असतील ना, त्यांच्यासाठी पण अशीच आहे? त्यांचं म्हणजे आता जसं कौटुंबिक कलह असते, DV ऍक्ट आहे आपल्याकडे आता, त्या ऍक्ट अंतर्गत सुद्धा जसं पतीने मारझोड केली तेव्हा मग पत्नीला कुठे सहारा नसतो कुठे जाण्याचा, कुठे जाणार ती मारझोड करून दारू पिऊन, मग ती संरक्षणासाठी पोलिसांकडे जाते. पोलीस मग तेव्हा आपल्याकडे दाखल करतात तिला वसतिगृहात. त्याच्यामुळे मग पोलीस मार्फत आली तर मग कोर्ट वगैरे हा प्रकारही सुरू होतो? काही कोर्ट नाही, तसं नाही कोर्ट नाही. मग ती तुमच्याकडे स्वाधीन केली, आमच्या स्वाधीन होते. मग आम्ही त्यांचा समेट घडवण्याचा प्रयत्न करतो पती पत्नींचा, त्यांना बोलवून त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना समजावून सांगणं. जर समजून घेत असतील तर फारच चांगलं, उत्तम. आम्ही त्यांना त्यांच्या परीने समजवून तिला तिच्या घरी पाठवून देतो, त्यांना पण समजवतो. पण जर समज त्याच्या पलीकडेच नसतील, आहेत अशा महिला पण आहेत आमच्याकडे की DV ऍक्टच्या अंतर्गतच आलेली आहे आणि पतीने नकार दिला, मी घेणार नाही म्हणजे नाहीच घेणार हिला, आणि आई वडिलांनी सुद्धा नकार दिला घेण्याला, मग ती आज आमच्याकडे आहे. तर आज तिचं शिक्षण आम्ही करतो आहे आणि आता तिचं रिमॅरेज साठी पण प्रयत्न करतो आहे आणि डिवोर्स साठी पण प्रयत्न करतो आहे. डिवोर्स साठी सुद्धा सुविधा आहे मॅडम, गव्हर्नमेंटने दिलेली. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्याला वकील उपलब्ध होतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, त्याच्या मार्फत आपण ऍप्लिकेशन जर केला तर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये वकील उपलब्ध होऊन देतात आणि ती महिला डिवोर्स साठी किंवा खावटीसाठी ऍप्लिकेशन करू शकते. आता याच्यामध्ये तुमच्याकडे मग त्याच्यामुळे काही लहान मुलं पण येत असतील? हो, लहान मुलं पण येतात.
आणि त्यालाही म्हणजे सरकारकडून ही योजना इतकी सुंदर तऱ्हेने सध्या राबवली जाते आहे की त्याच्यामध्ये मग त्या लहान मुलांची काळजी पण घेण्याचं लहान असेल, मुलांची मग काळजी त्यांचं स्कूलिंगही असतं. हो, वयाच्या 6 वर्षापर्यंत ते आपल्याकडे राहतात. कारण की मातेसोबत छत्र असणं फार महत्वाचं आहे बाळाला. त्याच्यामुळे वयाच्या 6 वर्षापर्यंत ते आपल्याकडे राहू शकतात. 6 वर्षानंतर मग आपण त्यांना निरीक्षण गृह असते मुलांचं रिमांड होम रिमांड असतं. होम. हां. त्या निरीक्षण गृहामध्ये आपण त्यांना दाखल करू शकतो शिक्षणासाठी. तिथून त्यांची शैक्षणिक हां, ते तिथून शिक्षण पुढे करू शकतात मग मुलं. आणि मग ही आई इकडे राहील आणि मुलं तिकडे, हो, असं हे आहे. हो. पण त्यांना शिक्षण पण मिळायला शिक्षण लागतं. तिथून त्यांचं होऊ शकतं. अच्छा. तर या म्हणजे एक खूप, आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला, जसं तुम्ही पण थोडासा आध्यात्मिकतेचा अभ्यास केलेला आहे, तेव्हा काय वाटतं की कुठे यांच्यासाठी आध्यात्मिकतेने आता अजून भूमिका करायला पाहिजे? खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण आज त्यांची मानसिक स्थिती खरंच खूप खराब आहे. वैतागलेले असतात, चिडचिडपणा असतो. तेव्हा आम्ही पण असे सेशन घेतो. मुलींना थोडंसं ध्यान धारणेकडे, योग साधनेकडे वळवतो आणि केलेले आहेत आम्ही असे प्रोग्राम. अच्छा. आणि मला असं वाटतं एकदा केल्यापेक्षा वारंवार जरी ह्या गोष्टी सतत त्यांच्यासोबत झाल्या ना, तर खूप इफेक्ट पडणार, बदल होईल चांगला ना, जो 100% आपल्याला बदल होईल. अपेक्षित आहे हो. की ज्याच्यामुळे ज्या गोष्टींमुळे पीडित झाल्या अशा याच्यामुळे त्यांना या गोष्टीची फार आवश्यकता काही हुंडा वगैरे पद्धतीमुळे पण येतात का हो, स्त्रिया? बिलकुल. तशा पण त्याच्यापुढे येतात. पण येतात. म्हणजे अजूनही अशा समस्या आहेत. आणि आहेत या सगळ्या आहेत. आहेत की त्या सगळ्या याच्यामुळे स्त्रीला असा आधार स्त्रीला, घ्यावा हो, लागतो हो, आहे. हो. आणि जसं आपण बघितलं आहे की ही आंतरिक जी भूमिका आहे स्त्रीसाठी करणं, कारण की ती भावनिकदृष्ट्या फार या सगळ्याच्यातून कमजोर होऊन जात असेल, आणि त्याच्यानंतर समाजामध्ये परत तिला ते स्थान मिळवणं, याच्यासाठी खरंच खूप प्रयत्न सारे करावे लागत असतील ना कठीणच या आहे. सगळ्या याच्यामधून. पण समाज असे जसं ज्या गावाहून आली आहे तसं त्या गावचे लोक परत तिला स्वीकार करतात आहे का? नाही की करत तिला मॅडम. काही स्थलांतर करून घेतात आई वडील स्पष्ट हां. सांगतात आम्हाला, मॅडम माझ्या मुलीने असं केलेलं आहे. 18 वर्षाच्या आतमध्ये ती पळून गेली. आज आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला पण जागा नाहीये, तर आम्ही या जागी शिफ्ट झालेला आहे. पण मुलीसाठी शिफ्ट होतात ते, याचं पण आश्चर्य वाटते. ते आहेत आई वडिलांना अजून पण, की आपल्या मुलीसाठी ते काही पण करायला तयार आहेत. ते शेवटी तेच आहे की आपल्या इथे जी संस्कृती आहे, जे आई वडिलांची भूमिका, आपण जेव्हा एकदा झालो आहे मातपिता, तर त्या दृष्टीने आपण पालक जे आहे की मुलांचा किती विचार करतो, तसं समाजाच्या प्रत्येक ठिकाणी हे आहे. बरोबर. म्हणून मग तेव्हा आपण मुलींना पण सांगू इच्छितो की तुम्ही काय तुम्ही तुमच्याकडून काय एक तरुण मुलींना मेसेज तरुण मुलींना मेसेज म्हणजे मॅडम, मला तर असं वाटतं त्या शैक्षणिक दृष्टिकोनातून मुलीं जशा 5वी-6व्या वर्गापासूनच मुलींना पोक्सो या कायद्याविषयी ज्ञान द्यायला पाहिजे. कारण त्यांना मुळात हेच माहिती नाहीये की आपण पोक्सोचा पूर्ण अर्थ काय त्याचा. पोक्सो ऍक्ट आहे हा, कायदा आहे. याच्यामध्ये काय होते की अल्पवयीन जर मुलगी आपल्या पळून गेली तर ती दोषी ठरत नाही आहे, तो मुलगा दोषी ठरतो. कारण की त्या मुलाने तिला अल्पवयीन असताना पळवून दिलेला आहे. आणि कायदा असा म्हणतो की त्याने फूस लावून पळवून दिलेला आहे, कारण तिला कळत नाहीये, ती मायनर आहे, तिला कळत नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळे त्या कायद्याअंतर्गत तो दोषी ठरतो आणि तो आरोपी होतो, आणि ही पीडिता होते. मग ही पीडिता असल्यामुळे ती आपल्याकडे येते संस्थेमध्ये. काही वेळेस समाजातले असे काही वर्ग असतो की जसं मुलगा तर एक चुकीची गोष्ट करतोच आहे, पण मग त्याचे जे पालक असतात तर त्यांच्याकडूनही कधी कधी त्रास होण्याची संभावना असते का, होते का? आणि मग त्याच्यासाठी तुमची योजना कशी असते की तो तसा त्रास थांबवायला पाहिजे असं म्हणून? मग त्याच्यासाठी तो तर एक आरोपी असल्यामुळे मॅडम त्याच्याकडे आमच्याकडे तर त्याला प्रवेश नसतो. आम्ही फक्त ब्लड रिलेशन मध्ये जे त्या मुलीच्या असतील नातेवाईक, जसे आई वडील भाऊ बहीण काका काकू, यांनाच आम्ही, ज्यांनी तुम्हाला पूर्ण ओळख दाखवलेली असते, करेक्ट असं असेल ना आपलं सगळं ओळखपत्रासहित आम्ही हे करतो की हे तिचे आई वडील आहेत की नाही याची पहिले शाश्वती करून घेतो, आणि नंतरच मग त्यांना आपण काउन्सिलिंगसाठी ठेवतो. आणि मग त्यांनी जर सांगितलं की हा मुलगा वगैरे त्रास देतो, तर आम्ही त्यांना म्हणतो पोलीस प्रोटेक्शन घ्या तुम्ही, पोलिसांची पण आहे तशी, तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. आणि होते मदत, करतात पोलीस पण मदत करतात त्याच्यामध्ये. पण या अशा वेळेस म्हणजे असंही होत असेल की काही म्हणजे थोडेसे आपल्या समाजात काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, तर अशांनाही तुम्हाला सामोरं जावं लागतं का कधी कधी? हो, होते ना, काही करतात काही.
कधी कधी होऊन जाते ना, जसं आता हिंदू मुस्लिमचं पण असतात अच्छा, तो प्रॉब्लेम एक आपल्याकडे. हा, त्याची समस्या पण आहे ती. समस्या येते. हम्म. मग ते कास्टिझम असलं की मग त्याच्यामध्ये पण ती हिंदू आहे म्हणून तुम्ही असं केलं, ती मुस्लिम आहे तुम्ही म्हणून असं केलं, असं काहीच नाही आहे. हम्म. गव्हर्नमेंटमध्ये हिंदू मुस्लिम कोणीच नाही आहे, सगळ्यांना कायदा एकच आहे. ती हिंदू असले तरी कायदा एकच आहे, हा. मुस्लिम असले तरी कायदा एकच एकच आहे. आहे. हा. पण मग जर त्यांनी त्या गोष्टी समजून नाही घेतल्या तर तेव्हा आम्हाला त्या गोष्टीसाठी फेस करावाच लागतो. अच्छा अच्छा. तर तो फेस हा. होते, हा. हो. ते थोडं चॅलेंजिंगच असते. तेच तर. आणि तशा वेळेस तुम्हाला नेहमी तेच वाटत असेल की आध्यात्मिकता खूप महत्वाची भूमिका याच्यात हो, निभावू हो. शकते. कारण इथे आध्यात्मिक याच्यासाठी पाहिजे मॅडम, हे लोक त्या गोष्टीकडे म्हणजे आपण म्हणू शकतो की चिडखोर वृत्ती किंवा या संताप, ह्या हा. गोष्टीमध्ये जर आध्यात्मिक संताप संताप असलं म्हणजे झालं, सर्व नष्टच झालं आपलं. हम्म. त्या गोष्टीसाठी अध्यात्म जर असलं तर आपण संताप न करता आपण त्या गोष्टींनी विचार करतो की नाही, शांततेने आपण कसा करू शकतो हा. याचा सामना. हा. हा. अध्यात्माचा हाच महत्वाचा पार्ट आहे. आणि मला तरी वाटते इथे पण आपण ध्यान साधनेचं जे महत्व सांगता तुम्ही, हा. त्याच्यामध्ये पण हा पार्ट फार महत्वाचा आहे. की काही काही गोष्टी अशा असतात की आपण चिडखोर वृत्तीमुळे किंवा काही मोहात येऊन पडतो, तर ह्या ध्यान साधनेमुळे खूप कंट्रोल राहतात. कंट्रोल राहू शकतो. मग तुमच्या इथे अशी काही सुविधा तुम्ही करून ठेवली आहे की तुम्ही त्यांना ऑनलाईन कोर्स करू शकू वगैरे असं? नाही, आता तर नाहीये मॅडम, पण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं आता योग वगैरे घेण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही त्यांचा. रोज सकाळी योग साधना वगैरे करण्याचा. पण तसं अजून टीचर वगैरे उपलब्ध नाही आहेत आपल्याला. जर असे रेग्युलर टीचर जर उपलब्ध झाले तर मुलींना पण आकर्षण जास्त निर्माण होते की चला आज टीचर येणार आहे तर आपण लगेच तयारी करायची, योग साधना वगैरे करायची. असं रेग्युलरली होत नाही आमचं, पण ते रेग्युलर जर झालं तर नियमितपणे तर फार इफेक्ट पडेल मुलींवर. बाकी अजून कधी अशा काही मतिमंद मुली अशांनाही तुमच्या वसतिगृहात असतं का? हो, होते. कारण की आपल्याकडे आज जळगाव जिल्ह्यामध्ये अजून अशी व्यवस्था नाही आहे गव्हर्नमेंटची की मतिमंद मुलींसाठी वेगळी एक व्यवस्था आहे म्हणून. तेव्हा पण अनेक महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये तर ती असेलच. कारण की आपण आज जो जातोय ते आज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेपर्यंत जातो आहे, हा मेसेज देतो आहे त्यांना. त्याच्यामुळे आपल्याला इतर ठिकाणी आहे सुविधा, पण लोकल ठिकाणी जिथे नसतील मग तिथे असंच मग त्यांना कुठे देणार आश्रय. कारण पोलिसांना जरी ही महिला आढळली ॲबनॉर्मल आहे, लोक तक्रार करतात आणि त्यांच्याकडे आणतात, तेव्हा ते कुठे दाखल करतील? दाखल करण्यासाठी पण त्यांना तसं प्रूफ करावं लागेल की हे ॲबनॉर्मल आहे, कशामुळे आहे ती, कशामुळे मनोरुग्ण आहे हे ठरवण्यासुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटचे एक सर्टिफिकेट पाहिजे. ते करण्यासाठी सुद्धा त्यांना कष्ट करावं लागतात. कारण की तुमचा IQ 50च्या खाली पाहिजे तर तुम्ही त्याला मनोरुग्ण ठरवू शकता. त्याच्यासाठी बऱ्याच टेस्ट आहेत, त्या टेस्ट कराव्या लागतात. तेव्हा तोपर्यंतचा वेळ त्यांच्याकडे नसतो ना, कारण पोलीस त्यांना तोपर्यंत दाखल नाही करू शकत. त्यांना सुरक्षा देण्यासाठी त्यांना आश्रयमध्ये किंवा वसतिगृहामध्येच आणावं लागते. तेव्हा आम्हाला घ्यावंच लागते त्यांना, नाईलाज असतो. अशाही काही घटना होतात आहे, जसं समाजातल्या काही ज्या आपण जसं म्हणतो की वेश्या व्यवसाय वगैरे पण तो चालू आहे, तर तशा पण स्त्रियांना साठी पण सरकारकडनं हे हॉस्टेलच आहे का? हो, हॉस्टेलच आहे आपलं. आणि आपण त्यांच्यासाठी सुद्धा रिहॅबिलिटेशनचा सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे आमचा, की आपण त्यांच्यासाठी कशा प्रकारे करू शकतो. कारण मेन प्रॉब्लेम हा जो आहे त्यांचा मूळ हाच आहे की त्यांना रोजगार उपलब्ध नाही आहे. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते या व्यवसायामध्ये लागून विक्रीसाठी तेच एक कारण खूप महत्त्वाचं. आजच्या स्थितीमध्ये आमच्याकडे 8 मुली आहेत अशा. अच्छा. आणि त्या पण परराज्यातल्याच आहेत जास्त करून. त्या राज्यातल्या जर असल्यानंतर तिथल्या जर सरकारने त्यांना जर रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या तर त्यांना असं मला तरी वाटते की त्यांना अशी गोष्टी करण्याच्या वेळ आली नसती त्यांना देह विक्री करण्याची. आणि परिस्थिती पण तशीच आहे, प्रत्येकासोबत ट्रॅजेडी आहे. कोणाचे आई वडील नाही, कोणाचे आई वडील मृत आहेत, कोणाचा पती नाही आहे, पतीने घटस्फोट दिलेला आहे, सोडलेला आहे, मग मुलंबाळ आहे, मुलंबाळांचं कसं करणार, मुलंबाळांचा सांभाळ कसा करणार. त्यासाठी ती शेतात जाते, शेतात जाताना तिला फक्त 100 रुपये रोज भेटतो, सकाळपासून जाते संध्याकाळपर्यंत. तर मग या पैशामध्ये तिला जास्त पैसे उपलब्ध होतात. मग अधिक पैसे मिळवण्यासाठी मी कशा प्रकारे काय करेल, मग अधिक पैसे मिळवण्यासाठी मी हा मार्ग करू शकतो. मग तेव्हा त्या मार्गावर जातात आणि मग त्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. खरं स्त्रीची तुम्हाला जेव्हा त्या बोलत असतील जाणवत असेल की मनापासून या गोष्टी करायची इच्छाच नसेल ना कधी? बिलकुल नाही, कधीच नसते. त्यांना मनापासून बिलकुल इच्छा नसते. पण आणि यानंतरही त्या परत त्या व्यवसायात जाऊ इच्छितच नसतात. पण मग त्या म्हणतात आम्हाला
दुसरा काय? ऑप्शन काय म्हणतात. अच्छा. आम्हाला तेच म्हणतो, आम्ही त्यांना म्हणतो की का गेले, दुसरं ऑप्शनच नाही म्हणतात. स्पष्टपणे त्या सांगतात काही काही की आम्हाला दुसरं ऑप्शनच नाही आहे मॅडम. म्हणून आता इथे तशा स्त्रियांसाठी पण तुमची भूमिका ठरते हो, की हो. त्यांना काहीतरी स्वावलंबनाचा स्वावलंबनासाठी काहीतरी करायचं. उपक्रम तुम्ही चालवतच चालवत. असाल त्याच्यामध्ये. आणि याच्यासाठीच आपण समाजातल्या घटकांना एक विनंती करूया या कार्यक्रमाच्या माध्यमाने की अशा तऱ्हेने ज्या म्हणजे चूक झाली असेल किंवा एक त्यांचा योग म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये, तर त्यासाठी आपण समाजाने सर्व तऱ्हेने या योजना ज्या आहेत त्याला एक अजून आपला सहयोग द्यायला हवा आहे. आपण महिला क्षेत्रात जे सगळ्या जणी कामं करतो आहेत त्या सगळ्यांनी यांच्यासोबत जुळूया आणि एक अनेक ज्या स्त्रिया आहेत की ज्या काही ना काही कारणाने पीडित झाल्या आहेत त्यांना परत उभं करण्यासाठी मदत करूया. तर हाच या कार्यक्रमाचा खरं फलीभूत होईल की जेव्हा आपण सगळ्याजणी मिळून हे कार्य करूया. नमस्कार.